पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। एक 4 दिवसापूर्वी एक पत्रक मध्ये आम्ही पाहिलं की अमेठी प्रशासनाने जी आमची गावाची जी जागा आहे, आखाडीपट जागा ही 15 एकर जागा त्यांना पास झाली मंत्रालयामध्ये। परंतु याच जागेसाठी आम्ही अगदी 8 वर्ष ग्रामपंचायत सरपंचाच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक पाठपुरावा करतो। गावाचा आता लोकसंख्या वाढलेली आहे, जागेअभावी त्यानंतर एक मैदान, तिथे एक प्रशस्त मैदान असावं यासाठी आम्ही त्या जागेसाठी पाठपुरावा करत होतो। परंतु प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि अमेठीला आमच्या गावाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता प्रशासनाने ती जागा अमेठीला 15 एकर जागा दिली। जागा दिल्यामुळे गावामध्ये आमचा असंतोष पसरला आणि त्या अनुषंगाने लगेच सरपंचाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही एक विशेष ग्रामसभा आज लावली इथे आणि ह्या सभेमध्ये अतिशय गावाच्या जनतेने, अगदी तरुण वर्ग उद्रेकाने उतरला होता की अमेठी प्रशासन जर आपल्याला कुठल्या प्रकारचे सहकार्य करत नाहीये आणि प्रशासनाला जर आम्हाला गावाला जागा हवी असताना प्रशासन ही जागा अमेठी युनिव्हर्सिटीला कशी काय देऊ शकतो। म्हणून आम्ही आज एक कोर कमिटी स्थापन केली आणि उद्या आम्ही सर्व कमिटी आणि ग्रामपंचायत कमिटी, गावातील वरिष्ठ आमचे ज्येष्ठ जी लोक आहेत तज्ञ, त्यांना सोबत घेऊन आज आम्ही आमदार साहेब, सर्व तिन्ही आमदार, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब, अशा तहसीलदार साहेब, प्रांत, या सगळ्यांना जाऊन उद्या भेटणार आहोत। एक 7 दिवसामध्ये यामध्ये आमचा काय निर्णय लागतो ते पाहू आम्ही आणि जर निर्णय योग्य लागला नाही तर 8 दिवसानंतर आम्ही अगदी उपोषणाचा पवित्रा घेणार आहोत। तर 2000 म्हणजे जर भातान गावठाणासाठी 2015 पासून आणि 2023 मध्ये पण सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांना आम्ही पत्रव्यवहार केला होता तर गावठाणा विस्तारासाठी ही जागा पाहिजे। जर प्रशासन 5000 विद्यार्थ्यांसाठी जर 15 एकर जागा देत असतील तर भविष्यात आता आमच्या गावाची लोकसंख्या 2200 आहे, फ्युचर मध्ये अजून लोकसंख्या वाढणार आहे आणि एक कुटुंबामध्ये म्हणजे कुटुंब वाढत असल्यामुळे आम्हाला गावठाण विस्ताराची गरज आहे। प्रशासनाने ह्या विषयावर तात्काळ म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे। हे पत्र फिरत असताना आम्ही सरपंचांच्या पण हा विषय कानावर, ग्रामपंचायत कमिटीच्या पण हा विषय निदर्शन आणल्यानंतर आम्ही तात्काळ आजच्या दिवसाला विशेष ग्रामसभा बोलवली आणि या ग्रामसभेमध्ये बहुसंख्य तरुण वर्ग, ज्येष्ठ उद्रेकाने आला होता आणि तेही एकच मागणी केली तर आपल्याला गावठाण विस्तारासाठी पाहिजे जागा। भविष्यात इथे खेळासाठी क्रीडांगण पाहिजे, मैदान पाहिजे। आज आम्हाला लग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालय पाहिजे आणि गरजेपोटी डम्पिंग ग्राउंड पाहिजे। कचरा टाकणार कुठे? चारी बाजूनी आज एक जर आमच्या पश्चिमेच्या साईडला एक्सप्रेस हायवे आणि पूर्वेच्या साईडला अमेठी युनिव्हर्सिटीसाठी ही आखाडीपट जागा जात असेल तर मग गावाला करायचं काय? त्यासाठी आज प्रत्येक ग्रामस्थांचे आम्ही विचार ऐकून घेतले आणि विचार ऐकून आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला की आपले इथले स्थानिक आमदार असतील महेश बाजी साहेब यांच्याकडे, पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, विक्रांतदादा असतील विधान परिषदेचे, इथले खासदार असतील मावळचे, रायगडचे खासदार, आता आणि तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, या सगळीकडे आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत। पत्रव्यवहार करून झाल्यानंतर आम्ही 7 दिवसानंतर आमची पुढची दिशा ही ठरवली जाईल।